हॅलो नमस्ते सत श्री अकाल वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग। आणि आजचा हा इंट्रो मी देते 12:30 वाजता 12:20 तर 12:20 वाजलेत आणि मी आत्ताच आले स्कूलमधून। सॉरी मी ॲक्च्युली MSCB ऑफिसला वगैरे जाऊन आले, तर मी आताच घरी आले। तर जेवण करायचं मला सगळं मी कॉफीसुद्धा घेतली नाही आज सकाळी, पाणी नाही कॉफी नाही, मी फक्त आंघोळ केली। आंघोळ करून मी घाईघाईतच गेली कारण मला लेट झालेला, कारण मला ते 10च्या आसपास तिथे पोचायचं होतं, पण मला वाजलेत काहीतरी 10:15 10:30 वाजले पोचायला। ते लोक साहेब लोक तिथे येत पण नाहीत ना लवकर। तर पहिला कॉफी घेते, कॉफी बनवून सुरुवात करते कारण मला जेवण बनवायचं। जेवण मी काय नाही जास्त बनवणार नेहमीप्रमाणे। हिला खिचडी आवडते, मी खिचडी बनवणार कारण की दुपारी राकेश नसेल ना तर आम्ही लोक खिचडी वगैरे पण बनवतो, असं काय नाही। चपाती वगैरे बनवते मी, पण मी आज चपात्या 2 चपाती, मला वाटतं मी काल पण नाही चपात्या बनवल्या आणि आजसुद्धा नाही बनवल्या, तर मला वाटतं संध्याकाळी बनवेल चपाती। 1 वर्ष झालं लाईटचा बिलचा प्रॉब्लेम होता, मीटर फॉल्टी होतं आमचं। 1 वर्ष झालं या गोष्टीला। तर मग आता मी फायनली काय मी भरपूर वेळा जाऊन पण आले, मी ॲप्लिकेशन वगैरे पण दिलं होतं। तर ॲप्लिकेशनचं ते काय यांचा रिस्पॉन्स बरोबर करत होते, आम्ही भरत होतो बिल, तर गेल्या मी 4-5 महिन्यापासून आम्ही भरलंच नाही कारण की ते बिलच जर तुम्ही आम्हाला काही पण बिल पडत तर आम्ही काही पण भरू शकत नाही आणि जर कमी करून पण ते काही खूप कमी करत नाहीत। मग विचार केला जे आहे ते आता भरून टाकू, फायनल करतो। तर त्यांच्याकडे मीटर आले, आता त्यांच्याकडे मीटर आले तर म्हणून आता ते घाई करत होते। तर मग आला होता परवा दिवशी लोक आले, 10,000 आले बिल आम्हाला, 10,000 11,000 काहीतरी आले, 4,000 भरले, तर पार्ट पेमेंट होतं। माहिती नाही ते काय परत होतं त्याचं, मला लोकांना पण असं तुमच्या इथं पण असंच काय आहे का प्रॉब्लेम, कारण की मी असं ऐकलं आहे की मीटर खूप ठिकाणी फॉल्टीचा प्रॉब्लेम चालला आहे काहीतरी, आणि नवीन मीटर लावतात ना जे आता फॉल्टी मीटर आहे त्यांना नवीन मीटर लावतात, तर नवीन मीटरचा पण तोच प्रॉब्लेम आहे। नवीन मीटर लावून पण खूप काही फरक पडलेला आहे, नवीन मीटरमुळे पण बिल जास्त येते लोकांना, काही लोकांना फास्ट मीटर आहे असं बोलतात। तर मी आता जाऊन तर ते आले, तिला पहिल्यांदा जाताना सोडलं, तर मग मी तिला सोडलं स्कूलमध्ये, तिला स्कूलमध्ये सोडलं, बाई आता मी हिला स्कूलमध्ये सोडलं आणि मी तिथूनच तशी गेली पुढे। अजून सोबत एक बाई पण होती आमच्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये, तिच्या स्कूलच्या तिथूनच रिक्षा येणार होती ना, तर मग विचार केला की थांबते। मग त्या रिक्षावाला थांबला, चांगला रिक्षावाला होता, तो थांबला। मग आम्ही तोपर्यंत मी हिला घेऊन आले, हिला घेतलं आणि मग परत रिक्षात बसून मी आले। मी त्याच रिक्षाने आम्ही तिथून निघालो, त्याच रिक्षाने परत घरी आलो। तर हिचं जे शाळा आहे ना ती स्कूलमध्येच आहे, हिची स्कूलमध्येच आहे रस्त्याच्या। तर मग तिला येताना घेऊन आले, जाताना घेऊन गेले, येताना परत घेऊन आले, कारण परत मग मला दुसरी रिक्षा व्हायला प्रॉब्लेम झाला असता, कारण पाऊस पण खूप आहे ना, खूप पाऊस आहे आज। 2 दिवसांनी गणपती आहेत ना, म्हणून कदाचित पाऊस आहे। आता उद्या गणपती, कदाचित उद्या मला आईकडे मी जाईल, संध्याकाळी नंतर जाईल, उद्या रात्री नंतर परवा सकाळी जाणार ठाण्याला, मजा आहे। कॉफी, सकाळची कॉफी अजिबात सकाळी घेतली नाही, सकाळी बिना कॉफीची गेले। हा आमचा तिच्यासाठी मी खाते सगळं, तब्येत जास्त असल्यामुळे काय खायचं नाही असं चुकीचं आहे, एकदम चुकीचं आहे। तब्येत तुमची फक्त खाल्ल्याने होत नाही, तुमचं रुटीन खराब असेल ना तर तब्येत तुमची खराब होऊ शकते। आता मी गेली कॉफी बनवायला, आणि कॉफी पाणी गरम करायला ठेवलं कॉफीसाठी, आणि तोपर्यंत मी कुकर पण लावला, ते कुकर लावून झाला माझा, डायरेक्ट डाळ लावून टाकली आणि भात लावला, कारण की एका कुकरमध्ये डाळ लावली आणि एका कुकरमध्ये भात लावला, फोडणी करून डाळ लावली। बघा 10 मिनटात आली, 10 मिनटात फोडणी करून डाळ पण लावली। शिट्या थोड्या जास्त द्यावे लागते कारण की डाळीला भिजवलं नव्हतं ना, तर आता डाळ भात खायला गेलो माझी ना, डाळ भात खाणार ना, हॅलो कर। येताना मी भाजीसुद्धा पण आणली, इथं जरा भाजी बरीच दिसते मला, टोमॅटो वगैरे आमच्या इथं 80 रुपये किलो टोमॅटो आहे, मला तरी 70 रुपये दिले, मी 1 किलो घेतला।
थोडी भाजी बिजी पण धुवलेली, काहीच नव्हतं ते टोमॅटो वगैरे जवळून घेतले ना, काय माहिती त्या दिवशी टोमॅटो खराब होते, ते दिले त्यांनी मला असे दिले भाजीवर, तर मग मी परत अर्धा किलो आणले. 80 रुपये किलो नाही दिले, 40 रुपये. आपण गाडी केली ना खूप सारी. आम्ही झोपलोय दुपारी 3 वाजता, बरोबर 3ला 1-2-3 मिनिटं बाकी होते, मी बघितलेले 3ला झोपलोय समजा, आणि उठलोय आम्ही 6:20ला. 4, 5, 6 3.25 तास. खरं मला खूप बरं वाटतंय झोपल्यामुळे. ॲक्च्युली मला आजकाल झोपच नीट मिळत नाहीये. जेवणाला लागायला पाहिजे, कारण की आता वाजलेत ऑलरेडी 7. हॅलो, ॲक्च्युली आता वाजलेत 12, 12:15 झाले, सॉरी. तर 15 मिनटं झाले असतील, मगाशी 12 वाजले बघितले. तर ॲक्च्युली मला ब्लॉग एंड करण्यासाठी आले होते आता, कारण की कामं होती. मी दिवसभर कामच करते, शाळेतून आली मी तिला घेऊन. त्याच्यानंतर ॲक्च्युली मी सकाळी उठल्यापासून कामच करते, कारण आज सकाळी उठून पण मी ब्लॉगचे काही एडिटिंगचं बाकी होतं थोडं बहुत. तर आता हा ब्लॉग मी आता इथेच एंड करते. आणि माझा हा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा, एक लाईक करा, एक छानशी कमेंट करा. तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझा हा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर त्याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि भेटूया आपण पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.